मी हा मग बॅग दाखवायला नको तू येतोय सोडायला मग तू असं दाखवायचं का तू पण येतोय तसं नाही परफेक्टली बॅग बरोबर आहे रे प्लस आतमध्ये पण तू हे केलंय स्टेपिंग केली नाही भिजणार. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार सोनी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. बऱ्याच महिन्यानंतर मी पुढे आलेलो आहे. ही मंडळी आलेली आहे सोडायला. किरण, अक्षय, रितेन. सामान विमान पूर्ण पॅक झालेला आहे, भरलेला आहे. आणि आमचा एकमेव पेंडारी दादा. चल घराकडे लक्ष दे. अभी मेरा है चीज मेरे हाथ में है. बेस्ट होटल्स इन कमाल के प्राइसेस. तर मग मित्रांनो वाजलेले आहेत 1. आम्ही लोकांनी रात्री 12 वाजता गाडी सोडलेली, तर पूर्ण 12 तास झालेली आहे जर्नी पूर्ण. आणि खरं तर सीन असं झालं ना की वाशीला फुल ट्रॅफिक आणि इथे महडच्या आधी खूप ट्रॅफिक, त्याच्यामुळे आम्हा लोकांना खूपच म्हणजे
एक तासाचा ट्रॅफिक असा लागायचा आणि हळूहळू चालत चालत येते ते. म्हणजे खरं तर महडच्या आधीच थोडंफार रस्ता थोडाफार खराब आहे, बाकी रस्ता पुढे खूप छान आहे आणि गाडी सुसाट आलेली आहे. तर मित्रांनो मी आलेलो आहे आदित्य, अभिषेक आणि गोलू. अशा प्रकारे थंडी आणि मी सुद्धा आलेलो आहे. टी शर्ट थोडं वर कर, थोडं वर कर. काय टी शर्ट टी शर्ट हा अय्यो. वर कर. अशा प्रकारे आपले टी शर्ट आलेले आहे. अशा प्रकारे आमची शूटिंग झाली आहे. आणि आज बघा एकदम माहोल बनलाय, मस्त वाटतं जरा संध्याकाळच्या ह्याच्यामध्ये. हा गाडी इथं तिथे गाडी गेली असेल तुझी. राहू दे, ती नंतर काढू आपण. आज हा काय टी शर्ट आले आमच्या, तुम्ही टी शर्ट आले. हे गाण्याला हॅलो. नको येऊ रे हगरायला. अगर आहे मग कोणता आहे, मग कोणता चांगला आहे? आपल्या वडीचा तो एक पण कुत्रा नाही. तू हलवून टाकलास, हरवून टाकलेस ना सगळे. नाही वागता नेला. तू काढलेस, पळवून काढलेस त्याला. फायनली मित्रांनो आम्हा लोकांना पेंढारे दादाने पोहोचवलेला आहे. काय किती त्रास होता, भरपूर. कुठे कुठे खड्डे होते तू सांग. तुझ्या तोंडांचं कुठे नव्हते ते बोल. खड्डे तर मित्रांनो फायनली मी आता उतरलेलो, तर थोडंफार सामान बिमान उतरवलं आणि जो माहोल दिसतो ना मित्रांनो, भरपूर महिन्यानंतर आता गावी आलो तर एकदम भारी वाटतं. दादा ही पण लाईट आहे. जरा सामान उतरूया, नंतर आपण जरा घरी जाऊया. तर मग मित्रांनो सामान सगळं ठेवता ना रस्त्यामध्ये आता झालेलं आहे काढू. आणि आता मी व्लॉग इथे स्टॉप करतो, कारण हा आवाजामुळे तुला एकदम मस्त वाटत असेल म्हणून मी हळू बोलतोय. कारण मी आता घरातनं दाखवलंय, पण आता एंड करतो.